नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माझा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न असणार आहे की जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली असेल किंवा सुरू करणार असाल तर ती इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म ठेवा. कारण की जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये चांगले रिटर्न्स लवकर मिळणार नाहीत, पण जर तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जबरदस्त रिटर्न मिळणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका म्युच्युअल फंडचं उदाहरण देऊन सांगणार आहे की पुढच्या 10 वर्षासाठी 5,000ची किंवा 10,000ची मंथली SIP तुम्ही अशा टाईपच्या म्युच्युअल फंडमध्ये जर केली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जबरदस्त रिटर्न मिळणार आहेत. पण हे म्युच्युअल फंड चूज करताना तुम्हाला काय काय गोष्टी पाहायला हव्यात त्यासुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. उदाहरण म्हणून निपॉन इंडियाचा पॉवर अँड इन्फ्रा फंड आपण घेत आहोत आणि कोणताही फंड चूज करताना काय काय गोष्टी पाहायला हव्यात ते आपण अगोदर पाहूयात. हा फंड मार्केटमध्ये आला 10 मे 2004मध्ये. या फंडचे फंड मॅनेजर आहे किंजल देसाई आणि संजय दोशी. या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.88 आणि याच कॅटेगरीमधल्या इतर फंडचा एक्सपेन्स रेशो असतो 2.1%. हा फंड निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चरचा इंडेक्स रेफर करतो. या फंडमध्ये मिनिमम तुम्ही 100 रुपयाची SIP सुरू करू शकता आणि जर लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 5,000च्या लमसम इन्व्हेस्टमेंटपासून तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि त्यानंतर 1,000 रुपये ॲडिशनल करू शकता, म्हणजे 5,000 6,000 अशा प्रकारे तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. या फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर 30 दिवसाच्या आत जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करताय तर 1% तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील. या फंडचा पोर्टफोलिओ पहा. 95% इन्व्हेस्टमेंट ही यांची इक्विटी होल्डिंग्समध्ये आहे, ज्यामध्ये 35 स्टॉक्समध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे. 47% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची लार्ज कॅप स्टॉक्समध्ये आहे. 16.62% इन्व्हेस्टमेंट मिड कॅपमध्ये आहे आणि 14.92% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची स्मॉल कॅपमध्ये आहे आणि अदरमध्ये त्यांची 16.75% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे ओव्हरऑल 95% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची इक्विटी स्टॉक्समध्ये आहे. त्यानंतर अदर्समध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट 4.77% आहे. या स्टॉक्समध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे रिलायन्समध्ये आहे, लार्सन अँड टर्बोजमध्ये आहे, NTPCLमध्ये आहे, केयान्समध्ये आहे, भारती एअरटेलमध्ये आहे, अल्ट्राटेक सिमेंट्समध्ये आहे, बायोजमध्ये आहे, त्यानंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये आहे, हनीवेल ऑटोमेशन्समध्ये आहे. आणि जर सेक्टर्स पाहिले तर पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड सेक्टर्समध्ये त्यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्या सगळ्या कंपन्या मिळून किती आहेत, फक्त 35 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. या फंडचे रिटर्न्स पाहूयात. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता एका वर्षात त्याचे 16,740 रुपये झाले असते, म्हणजे 67% रिटर्न्स तुम्हाला मिळाले असते. आणि जर 2 वर्षापूर्वी तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केले असते तर त्याची व्हॅल्यू आता 23,800 झाली असती, म्हणजे 138% रिटर्न तुम्हाला मिळाले असते. 3 वर्षापूर्वी जर इन्व्हेस्ट केले असते 10,000 रुपये तर 25,800 त्याची व्हॅल्यू झाली असती. 5 वर्षापूर्वी म्हणजे 7 ऑगस्ट 2019मध्ये जर तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केले असते तर त्या 10,000चे आता 40,000 रुपये झाले असते, म्हणजे 4 पट अमाऊंट तुम्हाला एक्स्ट्रा मिळाली असती. जेव्हा हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हा जर तुम्ही 10,000ची इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्या 10,000चे आज 3,64,000 रुपये झाले असते. म्हणजे 2004मध्ये हा फंड आला आणि 20 वर्षामध्ये तुमचे 10,000चे 3,64,000 रुपये झालेले आहेत. कुठल्याही बँकेमध्ये 10,000 रुपये तुम्ही ठेवले असते 20 वर्षापूर्वी तर त्याचे 3,64,000 झालेच नसते. पण जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर त्या 10,000चे नक्की 3,64,000 रुपये झाले असते. आता आपण SIPचे रिटर्न्स पाहूयात. 1,000ची SIP 1 वर्षापूर्वी सुरू केली असती तर 12,000 तुमची इन्व्हेस्टमेंट असती आणि त्याच 12,000चे आत्ता झाले किती असते, 15,871 रुपये. आणि रिटर्न्स किती मिळत आहेत तुम्हाला, 32% एका वर्षात रिटर्न्स देतो आहे हा फंड. 2 वर्षापूर्वी जर 1,000ची SIP सुरू केली असती तर 24,000 जमा झाले असते आणि त्याच 24,000चे 40,000 रुपये आत्ता झाले असते. जर 10 वर्षापूर्वी जर तुम्ही 1,000ची SIP सुरू केली असती या फंडमध्ये तर तुमची इन्व्हेस्टमेंट असती 1,20,000 रुपये आणि मिळणारी जी रक्कम आहे ती आहे 4,18,000 रुपये. 5,000ची SIP सुरू केली 1 ऑगस्ट 2013ला आणि SIP एंड केली 7 ऑगस्टला आणि 7 ऑगस्टलाच तुम्ही सगळे जे पैसे होते ते विड्रॉ केले. तर तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 6,65,000 रुपये या फंडमध्ये. आणि जेव्हा तुम्ही सगळे सेल केले त्यावेळेस तुमची व्हॅल्यू 25,47,527 रुपये.
म्हणजे 22% रिटर्न या फंडने तुम्हाला आत्तापर्यंत दिलेले आहेत फक्त 10 वर्षांमध्ये. पण हे कशामुळे शक्य झालं? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमुळे शक्य झालं. जर तुम्ही एका वर्षात 2 वर्षात म्हणाल की मला करोडो रुपये हवेत किंवा लाखो रुपये हवेत रिटर्न्स, तर ते मिळणार नाहीत. तुम्हाला लॉंग टर्म त्या फंडमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये थांबावं लागेल, तरच तुम्हाला एवढे चांगले रिटर्न्स मिळणार आहेत. आता जर समजा तुम्ही या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल, 5,000ची SIP तुम्ही सुरू करताय पुढच्या 10 वर्षासाठी आणि याने गेल्या 10 वर्षामध्ये 22% रिटर्न दिलेत. तसेच रिटर्न पुढच्या 10 वर्षात जर त्याने दिले 22%, तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 6 लाख रुपये आणि मिळणारी रक्कम आहे 21,80,000 रुपये. हे 21,80,000 रुपये पुढचे 5 वर्ष मी तसेच ठेवले. म्हणजेच काय केलं तर 21,80,000 रुपये मी लमसममध्ये तसेच राहिले माझ्याकडे 5 वर्षासाठी. 22%च्या रेट ऑफ रिटर्ननुसार मला मिळणारी जी व्हॅल्यू आहे ती 37,11,000 मिळणार. म्हणजेच तुमच्या 21,80,000चे 58,91,000 रुपये होणार पुढच्या 5 वर्षात. म्हणजे 5च वर्षात तुमच्या 21 लाखाचे डबलपेक्षा जास्त पैसे झाले. आणि हेच जर तुम्ही पुढचे 10 वर्षे तसेच ठेवून दिले, नाही काढले मी पैसे, तसेच ठेवून दिले, 21 लाख रुपये तसेच ठेवून दिले, तर पुढच्या 10 वर्षात त्याचे 1.5 करोड रुपये होणार आहेत. म्हणजे फक्त तुम्ही SIP सुरू किती केली? 10 वर्षासाठी 5,000 रुपयेने SIP सुरू केली आणि फक्त 5 वर्ष तुम्ही भरले 6 लाख रुपये आणि पुढचे 10 वर्ष ते पैसे तसेच ठेवून दिले अकाउंटला, त्याचे झाले 1.5 करोड रुपये. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला किती होती? फक्त 6 लाखाची. 10 वर्षच तुम्ही 6 लाख रुपये भरले. या 6 लाखाचे पुढच्या 20 वर्षामध्ये तुमचे 1.5 करोड रुपये झाले. एवढे चांगले हे म्युच्युअल फंड्स असतात जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली आणि पेशन्स ठेवले तर. जर तुमच्याकडे पेशन्स नसतील तर ही एवढी रक्कम तुम्हाला मिळणार नाही. मार्केट डाऊन झालं, काही बॅड न्यूज आली, सरकार पडलं, युद्ध झालं, तर आपण काय करतो? आपली इन्व्हेस्टमेंट लगेच काढून ठेवतो. पण ती इन्व्हेस्टमेंट काढून न घेता तशीच जर ठेवली तर मार्केटमध्ये जबरदस्त तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश हाच होता की जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर अशा टाईपच्या म्युच्युअल फंड्समधून तुम्हाला जबरदस्त रिटर्न मिळू शकतात. या फंडमध्ये मी कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले इतर व्हिडिओही नक्की पहा. या व्हिडिओजमुळे तुम्हाला म्युच्युअल फंडमधील प्रत्येक सेक्टरमधले चांगले फंड कोणते आहेत ते समजण्यास मदत होईल. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.